आम्ही चळवळीच्या माध्यमातून त्या ठिकाणी सावंत साहेब असतील, कोळसे साहेब असतील, भानुसे साहेब असतील, वेगवेगळ्या चळवळीतल्या तज्ञ लोकांनी त्या ठिकाणी सांगितलं की 2013ला राणे समितीनं म्हणजे विकास आघाडीनं दिलेलं, आघाडी सरकारनं दिलेलं आरक्षण हे खोटं आहे, ते कायद्याच्या कसोटीवरती टिकणार नाही। आणि बांधवांनो, त्यावेळेस आम्ही फटाके फोडले, पण खऱ्या अर्थानं सगळ्यात सुरुवातीला 32 वर्षापूर्वीची मागणी असलेली 2013ला आघाडी सरकारनं आमच्यावरती शुद्ध फसवणूक केली आणि खोटं नातं आरक्षण आम्हाला देण्याचं पाप खऱ्या अर्थानं आघाडी सरकारनं त्यावेळेस केलं होतं। मग आम्हाला वाटलं मोदी लाट आली, आता खऱ्या अर्थानं आम्हाला देवेंद्र फडणवीस न्याय देतील, आता युती सरकार आम्हाला न्याय देईल, त्यांना आम्ही खऱ्या अर्थानं निवडून दिलं लोकशाही मार्गानं। खऱ्या अर्थानं मराठा समाज हा महाराष्ट्रातला मोठा भाऊ आहे आणि त्या भावानं 32% समाज, 100ला 32 लोक असणाऱ्या या समाजानं खऱ्या अर्थानं 2014ला मोदी साहेबांकडे आणि फडणवीस साहेबांकडे पाहून आम्ही सर्वसामान्य माय बापांनी त्या ठिकाणी त्यांना निवडून देण्याचं काम केलं। पण 11 ऑगस्ट माझ्याकडे तारीख आहे, 11 ऑगस्ट 2018ला जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये 102वी घटना दुरुस्ती झालेली असताना सुद्धा फडणवीस सरकारनं त्या ठिकाणी 2016ला दिलेलं आरक्षण खऱ्या अर्थानं ते खोटं होतं। 2018ला दिलेलं आरक्षण सुद्धा खोटं होतं, कारण 102वी घटना दुरुस्ती झालेली असताना राज्य सरकारला कुठल्याही प्रकारचं आरक्षण देण्याचा अधिकारच उरत नाही। म्हणजे आमची दुसरी फसवणूक त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली, युती सरकारनं केली होती। मला सांगायचं एवढंच बांधवांनो, आता इथं दिवसा शपथा घेतल्या गेल्या, रातचा शपथा घेतल्या गेल्या, पहाटे शपथा घेतल्या गेल्या, पण बांधवांनो आमच्या मराठा बांधवांचा आवाज मात्र बुलंद करायला कोणी तयार नाही। आता या सरकारची चढावड लागलेली आहे बांधवांनो, हे यांना आग टाकते, ते त्यांना आग टाकते, ते त्यांच्या समर्थनार्थ बाहेर पडते, हे यांच्या समर्थनार्थ बाहेर पडते। पण मला सांगायचंय बांधवांनो, मी या ठिकाणी एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून केंद्र आणि राज्य सरकारला आवाहन करतोय। मला माहिती आहे उगाच आवाजावी मागणी करून लहान मुलासारखं बोलून आम्हाला आजच मराठा आरक्षण द्या असं म्हणणे इतके बालिश आम्ही नाही। ती न्यायालयीन प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेमध्ये त्याला वेळ लागेल, पण मला तुम्हाला सांगायचंय या देशाच्या केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यापासून दूर जाता येणार नाही, हे मला या ठिकाणी या सरकारला सांगायचंय। मला वेगवेगळे उदाहरणं दिले जातात मराठा आरक्षणाच्या नावावरती। माहिती आहे मला की केंद्रामध्ये संसदेने कायदा केल्याशिवाय घटना दुरुस्ती करून मराठा आरक्षणाची जर आम्हाला जर भेटवायचं असेल तर त्या ठिकाणी ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढवावी लागेल आणि आमचा जो राज्य मागास आयोग जो नेमलाय तो मराठा बांधव हा ओबीसी मध्ये समाविष्ट करून ओबीसीची मर्यादा वाढवणं खऱ्या अर्थानं आता हा विषय मी स्पष्टपणे सांगतो की हा विषय फक्त राज्य सरकार पुरता मर्यादित राहिला नसून केंद्र आणि राज्यानं समन्वयाने हा मार्ग खऱ्या अर्थानं मराठा बांधवाचा सोडायचा आहे। आता राजे जे उपोषणाला बसलेले आहेत त्यांनी परवा पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय की मराठा आरक्षण ही खऱ्या अर्थानं कायदेशीर प्रक्रिया आहे, आज भेटणं शक्य नाही, पण येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला घटना दुरुस्ती केंद्रामध्ये करावी लागेल, 288 आमदाराला समर्थन करावं लागेल, संपूर्ण खासदाराला एकत्रित येऊन मराठा समाजासाठी आम्हाला सर्वांना एकत्र येऊन खऱ्या अर्थानं मराठा समाजाचं आरक्षण आम्हाला देणं गरजेचं आहे। आणि मित्रांनो हे यांना चुकणार नाही, पण त्याचबरोबर मराठा समाजाचं जे आरक्षण आहे त्याबरोबर फडणवीस सरकारच्या कार्यकाळामध्ये त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलं होतं की प्रत्येक जिल्ह्याला आम्ही मराठा समाजासाठी हॉस्टेलची निर्मिती करू। एकही हॉस्टेलची ईट कोणत्याही जिल्ह्यामध्ये लागलेली नाही, म्हणजे खऱ्या अर्थाने सरकार आम्हाला वेगवेगळी सरकार फक्त गाजरा देण्याचं काम करतंय। पण हा लढा खऱ्या अर्थानं कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती हा लढा थंडावलेला होता। आता मला असं वाटतं की आझाद मैदानावरती राजानं घेतलेलं उपोषणाचं हत्यार खऱ्या अर्थानं आता खरी लढाईला सुरुवात झालेली आहे। म्हणून येणाऱ्या काळात आम्हाला सर्वांना मिळून मराठा आरक्षणासाठी एकत्र येणं गरजेचं आहे। मराठा आरक्षणाबरोबर आमच्या राजांची आणि संपूर्ण राजांची म्हणूनच नव्हे तर संपूर्ण 4 कोटी मराठा बांधवाची मागणी आहे की मराठा समाजा आरक्षणाबरोबर आम्हाला सारथी संस्थेला आर्थिक पाठबळ द्या, त्याचबरोबर अण्णासाहेब महामंडळाचा अध्यक्ष पूर्णवेळ नेमा,
गेल्या 2.5 वर्षापासून अण्णासाहेब महामंडळाचा अध्यक्ष सुद्धा नेमलेला नाही. त्याचबरोबर 42 जवानांनी जे कुटुंबांनी खऱ्या अर्थानं मराठा बांधवाला त्या ठिकाणी आरक्षण मिळावं म्हणून ज्यांनी स्वतः आपला देह त्यागला, त्या 42 कुटुंबियांना नोकरी देण्याचं सुद्धा काम आम्ही मागणी लावून धरली होती. त्याचं श्रेय फक्त मी एक हेवे दावे गटतट पक्ष मतभेद बाजूला सारून खुलेआम मी सांगू शकतो, त्या 42 कुटुंबांना तात्कालिक जो न्याय मिळाला ते खऱ्या अर्थाने जरांगे पाटलांना त्याचं श्रेय जातं. मित्रांनो, हे तुम्हाला मुद्दाम सांगायचंय. जो माणूस समाजासाठी झटतो त्या माणसाचं नाव घेणं आद्य कर्तव्य असतं. वेळोवेळी उपोषण या ठिकाणी परिसरात केले. साष्ट पिंपळगाव असेल, गोरी गंधारी असेल, शहागड, महाकाळा या परिसरामध्ये आम्ही उपोषण केले आणि आता एक मागणी आमची पूर्ण झाली आहे की 42 कुटुंबियांना त्या ठिकाणी नोकरी देण्याचं काम या सरकारनं केलंय. म्हणून या सरकारचं मी अभिनंदन करतो. पण उर्वरित आमच्या ज्या 7-8 मागण्या आहेत राजेंच्या त्या पत्रकामध्ये आहेत, त्या संपूर्ण मागण्या तुम्हाला आम्हाला खऱ्या अर्थाने या सरकारला पूर्ण कराव्या लागतील. आणि आम्ही तुम्हाला एक 2-3 वर्षाचा कार्यकाळ खऱ्या अर्थानं मराठा आरक्षण हा कायदेशीर प्रक्रिया असल्यामुळे त्याला सुद्धा आम्ही देऊयात. आणि आम्ही या ठिकाणी सर्व मराठा बांधव वेगवेगळ्या पंचकृषीतून या ठिकाणी आले. संपूर्ण मराठा बांधवाचं मी या ठिकाणी आयोजकांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो. आणि मित्रांनो, आम्ही वेगवेगळ्या चळवळीच्या माध्यमातून असेल खऱ्या अर्थानं समाजासाठी आम्ही काहीतरी देणं लागतो. मुळात या मराठा समाजाचं जे आरक्षण आम्ही मागत आहोत खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम कोण्या मुसलमानाला, कोण्या माळ्याला, कोण्या धनगराला शिव्या देण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन नाही. बांधवांनो, वेळोवेळी मराठा बांधवाला समर्थन करण्याचं काम ओबीसी आणि मुस्लिम बांधवांनी सुद्धा केलेलं आहे. त्यांच्यासाठी मुस्लिम बांधवांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. इथं येऊन त्यांनी समर्थन केलेलं आहे. म्हणून ही लढाई खऱ्या अर्थानं मुस्लिमांच्या मराठ्यांच्या विरोधात नाही, मराठ्यांच्या दलितांच्या विरोधात नाही, मराठी आणि ओबीसी वाद लावण्याचं काम केलं जातं. आम्ही आमची न्यायिक मागणी खऱ्या अर्थानं आमच्या हक्कासाठी मागतो आहोत. आम्ही कोणाला शिव्या देण्यासाठी आम्ही आमची मागणी मागत नाहीत. हा सुद्धा 4 कोटी मराठा बांधवांचा भाव तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. आणि मला तर असं वाटतं आता मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संपूर्ण जाती धर्माच्या लोकांनी आम्हाला समर्थन केलं पाहिजे असं मला वाटतं. या ठिकाणी मी या सरकारला गर्भित इशारा करतो की चिंगारी पेटत चाललेली आहे आणि ही पेटत चाललेली आग एका विशिष्ट स्तरापर्यंत गेल्याच्या नंतर अरे केंद्रच काय, केंद्र आणि राज्य सरकारला झुकून या 4 कोटी मराठा बांधवांना आरक्षण तुम्हाला द्यावंच लागेल, तुमच्या बापाला द्यावं लागेल. हे मी सागडमधून या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.